3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात विराजमान आहेत. त्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी माता, माहूरगडावरील रेणुका माता, तुळजापूरची आई तुळजाभवानी, तसेच अर्धपीठ म्हणून प्रसिद्ध असणारी सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता. या व्हिडिओमध्ये आपण या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या माहूरगडावरील रेणुका मातेचा इतिहास पाहणार आहोत. तुम्हा सर्वांनी विनंती आहे की व्हिडिओ शांतपणे ऐकून घ्यावे. चला तर मग सुरू करूया. रेणू नावाचा एक राजा होता. राजा रेणू काशीत राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव भागवती. ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे. भागवतीला बरेच वर्ष मुलं नव्हते. त्यासाठी त्याने पुत्र कामिष्ठ यज्ञ केला. त्या यज्ञाचे फल म्हणून त्याला एक मुलगी झाली. ती चैत्र शुद्ध पंचमी शुक्रवारी जन्मली. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले. रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते. ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले. स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली. अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वळले आणि त्यांना वरमाला घातली. रेणुकेले 5 मुलं झाली. त्या 5 नावे रुमावंत, सुशेषा, वसु, विश्रवासु आणि परशुराम अशी आहेत. एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयशी सोबत जलक्रीडा करीताना दिसला. ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली. तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नींनी अंतर्ज्ञानीने पाहिले. घडलेला प्रसंग त्याच्या ध्यानात आला. त्याच्यामुळे त्याचा राग अनावर झाला. ते संतापले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 5 मुलांना केली. 4 ही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नकारली. त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले. तेवढ्यातच बाहेर गेलेला परशुराम तिथे आला. त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारीकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसानवंख्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावांना जीवनदान देण्यास सांगितले. परशुरामाची विचार शक्ती ऋषींना आवडली. त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली. मृत बंधू जिवंत झाले. मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते. पुढे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवनदान दिले. या त्या कारणाची नोंद चारण्यानेच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले. रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली. रेणुकेस एक बहीण होती. तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठच्या महिष्मती नगरीत राज्य करीत होता. एकदा सहस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदग्नीने पाठविले. राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान्न जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे. सहस्त्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली. पण ऋषी जमदग्नींनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले. राजा हट्टाला पेटला. मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियांनी सहस्त्रार्जुनास पिटाळून टाकले. पण त्यामुळे राजा खूप चिडला. राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धडलेला सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने जमदग्नी ऋषीच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदग्नीचा वध केला. नंतर मेहुनी रेणुकेवर 21 वार केले. त्यावेळी परशुराम तिथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला ते दृश्य दिसले. ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती. सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता.
तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उगदाडली, हे क्षत्रिय सहस्त्रार्जुना, माझा पराक्रमी राम 21 वेळ ही पृथ्वी निक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. परशुरामाने कावड करून एका बाजूला जमली आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावेना. तो फार दुःखी झाला. त्याला तो क्षण आठवला, वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली. पण आताचा प्रसंग वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत, आणि त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले. त्यामुळे तो व्याकुल झाला. रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणले. तिने त्याला खूप उपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावला. मातेच्या आज्ञाने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली. नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार. हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तिथून दूर गेला. 6 दिवसांनी माता पित्याचे क्रियाक्रम करण्यासाठी माहूर इथे आले. माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकवीरा मातेची मूर्ती आहे. माताची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली. व्हिडिओ शेवटीपर्यंत पाहण्यासाठी तुमचा खूप खूप आभार मित्र हो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.